ऐकलं तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून, माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो। ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती, कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले। कारण त्याला जे आलेले अनुभव, तो शाळेत कुठे जातो, तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला, MBBS कधी झाला। एकदा मी तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी, एकदा मी गेलो होतो त्याच्या DY पाटीलमध्ये, MBBS झाला, MS चं पहिलं वर्ष पूर्ण केलं। नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला। त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर MSचं त्यांनी त्याच्यानंतर केला। खासदार अगोदर झाला, नंतर ऑर्थोपेडिक सर्जन, शेवटचं वर्ष त्यांनी पूर्ण केलं। खरं आहे, त्याला कोणीतरी विचारलं, तुझ्या वडिलांच्या बरोबर, परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधले काही आठवणी सांग। काय सांगणार तो आठवणी, काय सांगणार? कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील, मुलगा हे सगळे झोपलेले असायचे। ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी झोपलेला असायचो। पिता पुत्राची, माझ्या वडिलांची, आईची भेट 15-15 दिवस, एक महिना होत नव्हती। आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला, तो वस्तुस्थिती बोलून गेला, त्याच्या मनातलं बोलून गेला। आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं, परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली। पण माझ्या बापाचा मला अभिमान आहे असंही म्हणाला तो, त्याचाही मला अभिमान आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।